नमस्कार, रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आजची ब्रेकिंग न्यूज, स्मार्ट अंगणवाडीतील अंगणवाडी शिक्षिका मदतनीस खास वार्ता। काय आहे सविस्तर बातमी पाहूया। तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। सहानुभूतीदर्शक व सर्वांना न्याय देण्याच्या भूमिकेतून अनेक उपक्रम राबविण्यात जात असतात। शासन तसेच स्वयंसेवी संस्थांचा यात पुढाकार असतो, पण अखेर हे उपक्रम तळपातळीवर पोहोचतात की देखावा असतो हा चर्चेचा भाग असतो। पण असे नाही तर खरे शासन अत्यंत वंचित घटक न्याय द्यायचा आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न स्मार्ट अंगणवाडी या उपक्रमातून होऊ घातला आहे। राज्यातील अंगणवाडी केंद्राचे आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करून विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आता राज्यातील अंगणवाडीचे हायटेक रूपांतर करण्यात येणार आहे। अंगणवाडी स्मार्ट होणार असून या योजनेमध्ये वर्धा जिल्ह्यातून 106 अंगणवाडीचा समावेश असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिली। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत आरोग्य, पोषण आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण बाबी पुरविण्यात येतात। अंगणवाडी केंद्र शिक्षणाचा मूळ आधार असल्याने अंगणवाडी केंद्राचे आदर्श अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतर करण्यात येत आहे। या केंद्रामधून मुलांना आल्हाददायक वातावरणासोबतच आधुनिक पद्धतीने शिक्षणाचे धडे देण्यात येणार आहे। त्यासाठी अंगणवाडीचा दर्जा सुधारण्यात येत आहे। अंगणवाडीमध्ये स्मार्ट अंगणवाडी किट उपलब्ध करून देण्यात येणार आहे। लहान बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शिक्षण, आरोग्य, पोषण या तिन्ही क्षेत्रांचा दर्जा उंचावण्यासाठी किटचा उपयोग होणार आहे। यासाठी प्रत्येक अंगणवाडीसाठी 1,64,560 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे।